मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर 14 जानेवारी रोजी सावंगी येथील श्री ताज आनंद आश्रमात ब्रह्मलीन परमपूजनीय भैयाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। परमपूज्य भैयाजी महाराज यांच्याद्वारे रचित अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्रावर हरिभक्त परायण श्री लक्ष्मणदास काळे महाराज पुणे यांचे मुखवाणीतून प्रवचन आयोजित करण्यात आले, ज्यांचा हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांनी लाभ घेतला। आयोजनाची सुरुवात सकाळी 5 वाजता परमपूज्य भैयाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे अभिषेक, 6 वाजता आरती व 7 वाजतापासून परमपूज्य भैयाजी महाराज विचरित अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्राचे पारायण व दुपारी 12 वाजता सामूहिक प्रार्थना महोत्सवादरम्यान पूज्य श्री बाबा महाराज बुधोलिया यांनी केलेल्या हिंदी अनुवादित अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्राचे प्रार्थना पाठ यावेळी शालिनी बुधोलिया, विश्वस्त प्रमुख सोमकांत बेंडे तसेच ताजुद्दीन बाबा दरगाह वाकीचे प्रभाकर डहाके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। दादाजी महाराज का स्वप्न था, वो स्वप्न पूरा होता हुआ देख रहे हैं। बहुत ज्यादा वो भी अगर अभी वो रहते इस समय तो काफी और कुछ बहुत बढ़ जाता, और उनके रहते जितना हुआ है शायद ही मेरे पापा थे इसलिए इतना बड़ा, और उन्होंने अपने पापा का सपना पूरा करा है जो कि भैयाजी महाराज। अब भैयाजी महाराज, आपके पापा जी की गद्दी जो है, भैयाजी महाराज की जो गद्दी है, तीसरे जो है तो उनके दामाद संभाल रहे हैं जी, दूसरे दामाद दूसरे दामाद जिनका नाम सोमकांत जी बेंडे है, और वो बहू भी बहुत अच्छे निष्ठा से वो संभाल रहे हैं। हम जब यहाँ आए तो उनमें भी हमें दादाजी और बाबा जी की छवि उनके अंदर में नजर आई। वो वही ना, मतलब वो भी भगवान भी सब सोच समझ के गति किसको देना है, क्या देना है, ये क्या बोलते पहले ही उनको समझ में आ जाता है, तो उन्होंने उनका नाम पहले ही बता दिया था कि सोमकांत जो है मेरे सेकंड नंबर पे नाम है, ये सब संभाल। आयोजनाचे प्रास्ताविक प्राचार्य बर्डे यांनी तर आपल्या अध्यक्षीय संबोधनातून अध्यात्म व संत महात्म्यांचे विचारांची गरज यावर आपले विचार मांडले, तर हरिभक्त परायण श्री लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या आध्यात्मिक प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले। या प्रसंगी पवित्र ताज आश्रम सावंगी गावाला जत्रेचे स्वरूप आले। आश्रमात येणाऱ्या सर्व भाविकांची भोजन, निवास व महाप्रसादाची व्यवस्था ताज आनंद आश्रम समितीतर्फे शालिनी बुधोलिया व आश्रमाच्या अध्यक्षा वृषाली मुदगल व विश्वस्त मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वो महाराज के दर्शन के लिए देख रहे हैं, यहाँ हजारों लाखों लोगों की भीड़ आ रही है, तो इसे किस प्रकार से देखते हैं? यहाँ पे सबकी श्रद्धा है, सबकी मनोकामना पूरी होती है, इसलिए सब लोग आते हैं। पूरी हर किसी की मनोकामना यहाँ में पूरी होती है। हमारे साथ में भैया जी महाराज की नातन और स्त्री शक्ति, जिनसे जानना चाहेंगे कि ये जो पर्व है, इस पर्व को किस प्रकार से देखते हैं? इस पर्व को हम विश्व शांति के अच्छे से समापन की ओर देखते हैं। भैया जी महाराज ने जो प्रार्थना स्तोत्र जो लिखे हैं, जो विश्व कल्याण के लिए हैं, इसको किस प्रकार से? विश्व कल्याण, सब में एकता रहे, सब में एकता की भावना रहे। अभी महाराज जी ने अपने प्रवचन में बताया प्रेम देवया प्रेम घेऊया, इसी हिसाब से महाराज जी ने प्रार्थना स्तोत्र का रचना की है। या कार्यक्रमात ताज आनंद आश्रम तर्फे दूरदूरून पोहोचलेल्या अनुयायांसाठी व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून या भव्य यात्रा कार्यक्रमात सावनेर पोलीस स्टेशनचे उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याने कोणताही अनुचित प्रकारावर आळा असतो। तसेच राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या NSS सुमारे 50 विद्यार्थिनींनी आपली सेवा देऊन भाविकांना दर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी ताज आनंद आश्रमाचे समीर दंदे, प्रणाली दंदे, पवन जमादार, रुपाली जमादार, गजू माजर, जगदीश पाटील, भूषण सवाईकर, श्रीपाद जोशी आदींनी परिश्रम घेतले।
आपल्यासोबत आहे हपोबो महाराज काळे सर. त्यांच्याशी विचारून घेऊया आपण की हे जे एक अध्यात्म पर्व आहे आणि सोबतच ही जी अध्यात्माची भूल होऊन राहिलेली आहे याबद्दल आपण काय म्हणतो? आपण विचारलेला जो प्रश्न आहे, अध्यात्माचा अर्थ आहे माणसाच्या जीवनाने आत्मतत्व स्वीकारावं, आत्मतत्वाच्या मार्गाने जावं. जगात जेवढे काही गडबडी सुरू आहे त्या स्वार्थातून म्हणजे प्रकृतीतून जन्माला येत आहे. हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो. आम्ही देहानं जरी भिन्न असलो तरी तत्वानं एक आहोत. तत्वानं परमात्म्याला स्वीकारणे याला अध्यात्म म्हणतात. आजची युवा पिढी अध्यात्मापासून दुरावलेली आहे आणि कुठेतरी सोशल मीडियावर भरकटलेली आहे, याबद्दल आपण काय म्हणतो? आजची युवा पिढी जे भरकटली आहे त्याला काही जबाबदार आम्ही सुद्धा आहोत. आम्ही ज्या वेळेला त्यांना संस्कार द्यायला पाहिजे त्या वेळेला दिले नाही. आम्ही त्यांच्या जीवनात केवळ भौतिकता आणि लौकिकताच त्यांच्या जीवनात आम्ही त्यांना शिकवलेली आहे. पण जगण्यासाठी केवळ भौतिकताच नको, जीवनाचा आनंद प्राप्त करण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, सुख समाधानात जगण्यासाठी तो चारित्र्यवान, शीलवान, कुलवान, निर्व्यसनी असला पाहिजे. हे विचार धन कुठेतरी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कमी ठरलो म्हणून ती पिढी भरकटत आहे. म्हणून त्यांना आपल्याला या विचाराकडे आणणं अनिवार्य आहे. 16 संस्कारापैकी फक्त 2च संस्काराकडे लोकांचा कौल जास्त आहे. पहिला म्हणजे एक वैवाहिक संस्कार आणि दुसरा म्हणजे अंतिम संस्कार. उरलेले 14 संस्कार या धरेवर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यासाठी प्रमुख संस्कार आहे. 16 संस्कारातला महत्वाचा संस्कार आहे गर्भसंस्कार. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये महिलोन्नती अध्याय लिहिला. त्यांनी त्याच्यामध्ये कोवी लिहिली, मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरीस पुरुषाचे मोठेपण. म्हणून पुरुषाचं मोठेपण असो की प्रमुख संस्कार असो, चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं अभिमन्यू आईच्या गर्भामध्ये शिकला होता, लक्षात घ्या. म्हणून संस्कार हे मुळातून जे व्हायला पाहिजे गर्भसंस्कार तेच मुळात चुकलेले आहे. म्हणून गर्भवती स्त्रीनी काय खावं, काय प्यावं, काय लिहावं, काय बोलावं, काही नाही बोलावं हे तिला ज्ञान अगोदर व्हावं. त्या संस्काराने जर तो दृढ संस्कारी जन्माला आला तर तो बाकीच्या संस्कारात भरकटला जाणार नाही. पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.